श्रीहरी. निवृत्तीचे मुंजीचे वय उलटून गेले होते. विठ्ठलपंत चिंतेत होते. ज्ञानाने आज घडलेल्या प्रसंगाचा वृत्तांत मातापित्यांना कथन केला. यथावकाश पैठणचे श्रीनिवास भट्ट आळंदीस आले. विद्वत सभेचे अन्य विषय झाल्यावर हेरंबशास्त्रींनी विठ्ठलपंतांचा विषय काढला. विठ्ठलपंत एका कोपऱ्यात वेगळे आणि लांबवर उभे होते. त्यांनी हात जोडले. आधी हेरंबशास्त्री बोलले, नंतर स्वतः विठ्ठलपंत नम्रपणे म्हणाले, मी धर्मपीठ धर्माधिकारी सगळ्या ब्रह्मवृंदाला नम्र वंदन करून कळकळीची विनंती करतो की मी पापी आहे, मला न्याय नको, पण माझ्या मुलांना समाजात घ्या, माझ्या पुत्रांना मुंजीची अनुमती द्या. मी आणि माझी पत्नी ग्रामण्य भोगतो आहोत, ती शिक्षा माझ्या अपत्यांना नको. विद्वत सभा काही क्षण स्तब्ध झाली. एक गृहस्थ उठून म्हणाले, खरे तर हे पातकच महाभयंकर आहे. या पातकाचा धर्मशास्त्रांनी विचारच केला नव्हता, पण वर्णाश्रम धर्म मोडणाऱ्याला शिक्षा ही तितकीच कठोर आहे. यावर हेरंबशास्त्री म्हणाले, कठोर असं ग्रामण्य ते भोगतच आहेत. स्वतःसाठी त्यांची मागणी नाही, त्यांनी त्यांच्या मुलासाठी विनंती केली आहे. मुलांनी विचारांनी काय पाप केला आहे त्यांचा स्वीकार व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. यावर आणखी एक पंडित उभे राहिले. या पापी पती पत्नींच्या पापी संततीचा विचार करण्याचे धर्मास काही कारण नाही. विठ्ठलपंत पुन्हा कळवळ्याने म्हणाले, माझ्या मुलांना माणुसकीनं वागवलं जावं, त्यांना उपनयन संस्कारासाठी अनुमती मिळावी आणि या अनुमतीच्या मोबदल्यात मी आणखी काही प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर तेही मी घ्यायला तयार आहे. खूप चर्चा झाली. शेवटी श्रीनिवास भट्ट बोलले, वर्णाश्रमाच्या दृष्टिकोनामधून विठ्ठलपंतांच्या हातून घडलेल्या महाभयंकर पातकास प्रायश्चित्तच नाही. अशा संन्यास आश्रमानंतर गृहस्थाश्रमात झालेल्या संततीस उपनयन संस्कार करता येईल का, याचा उल्लेखही धर्मशास्त्रामध्ये नाही. माणुसकी आणि धर्म असा विवाद न करता धर्म श्रेष्ठ मानून आळंदीच्या ब्रह्मपीठांनाच याचा निर्णय करावा. मग आळंदीचे शास्त्री उठले, धर्म श्रेष्ठ मानला तर विठ्ठलपंतांसारख्या घोर पातक्याला जगण्याचा अधिकारच नाही. प्रायश्चित्तच घ्यायचं झालं तर एकच, देहांत प्रायश्चित्त, अन्य नाही. सर्वांनी माना डोलावल्या आणि विद्वत सभा उठली. त्यात विठ्ठलपंतांचे शब्द पार विरून गेले. ते डोळ्यात पाणी आणून विचारत होते, मी देहांत प्रायश्चित्ताला तयार आहे. ते घेतल्यावर माझ्या मुलांना मुंजीसाठी अनुमती देणार का, त्यांना समाजात सामावून घेणार का? मी मरायला तयार आहे, पण माझी मुलं. विद्वत सभेचा मंडप पूर्ण रिकामा झाला. विठ्ठलपंत एकटे अश्रू ढाळत उभे होते. शेवटी ते पूर्णतः हताश होऊन कुटीमध्ये आले. त्यांचा चेहरा पाहून रुक्मिणीने काही विचारलेच नाही. अंगणात सोपान मुक्ता खेळत होते. निवृत्ती ज्ञानात काही संवाद सुरू होता. कुटीत फक्त दोघे होती, रुक्मिणी आणि विठ्ठलपंत. ऐकलत का, माझं आता निश्चित झालं. आता अन्य उपाय नाही. विद्वत सभेत उपाय नाही ना निघाला. अहो, ते न्याय देतील कसे? त्यांनी न्याय दिला, मला देहांत प्रायश्चित. रुक्मिणी मटकन खाली बसली. तिचे बोलणेच खुंटले. मीही ठरवले, प्रयागक्षेत्री त्रिवेणी संगमात आत्मार्पण करायचा निश्चय केलाय. मी पाप्यानं किती जणांना भोगायला लावले, तुम्हाला, तुमच्या मातापित्यांना. आता माझं पातक मुलांना भोगायला लागू नये, माझा निर्धार आहे. या प्रायश्चित्तानं मुलांना न्याय मिळणार का? प्रश्न अनुत्तरितच आहेत, पण माझा निर्णय पक्का आहे. ठीक आहे, आपण दोघेही प्रयागक्षेत्री त्रिवेणी संगमात आत्मार्पण करू. तुम्हीही. पाप माझं आहे, त्याची शिक्षा तुम्हाला का? आणि आपण दोघंही गेलो तर मुलांचं काय? मुलं अजून लहान आहेत. ग्रामण्य आम्हा दोघांवर आहे. पतीच्या पापपुण्यात पत्नीचा अर्धा वाटा असतो. गावकीत ग्रामण्याची शिक्षा तुम्हाला आणि मला दोघांनाही झाली आहे. अहो, पण मुलांचं काय? किती लहान आहेत ती, त्यांना कोण सांभाळणार? माझं बाळकृष्ण, त्यानं गोकुळातल्या गोपगोपींचे रक्षण केलं. माझ्या रुक्मिणीला हुंदका फुटला. ती बराच वेळ रडत राहिली. शेवटी म्हणाली, माझ्या मुलांवर तो लक्ष ठेवेल. माझ्या मुलांचंही त्याच्यावरच प्रेम आहे. त्या रात्री रुक्मिणीने गोडाचा सांजा केला. मुक्ताला, सोपानाला, ज्ञानाला प्रेमाने त्या गोड सांजाचे घास भरवले. ती निवृत्तीजवळ आली. निवृत्ती म्हणाला, अगं आई, मलाही. आज तू सगळ्यांनाच घास भरवतेस? रुक्मिणी म्हणाली, अरे, खूप दिवसांनी गोडाचा सांजा केला ना. बोलता बोलता ती रडू लागली. ज्ञाना म्हणाला, आई, तू रडू नकोस. तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना की माझ्याही डोळ्यात पाणी येतं. ज्ञानाचे डोळे झरू लागले.
सोपान मुक्ता पानावरून उठून आईला बिलगली. रुक्मिणी आवेगावरून म्हणाली, माझ्या बाळांनो, रोज मी अगदी साधंच रांधते. चांगले चांगले पदार्थ तुम्हाला देता येत नाहीत ना, म्हणून. ज्ञाना म्हणाला, आई, तुझ्या हातचा प्रत्येक पदार्थ अमृतासारखा मधुर असतो. तुझ्या प्रेमळ हातापुढं गुळाची ती काय गं गोडी. निवृत्ती म्हणाला, आई, ज्ञाना खरंच बोलतो. तुझ्या हातचा प्रत्येक पदार्थ प्रेमामृतानं भिजलेला असतो. तिनं निवृत्तीलाही घास भरवले. निवृत्तीने आपले मस्तक मातेच्या खांद्यावर ठेवले. त्याच्याही नेत्रांमधून प्रेमाश्रू घळाघळा वाहत होते. आपल्याला मोठा हुंदका फुटेल या भीतीने विठ्ठलपंत कुठे बाहेर आले. तुळशी वृंदावनाजवळ येऊन त्यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली. जेवण झाल्यावर रुक्मिणीने मुलांना झोपवले. विठ्ठलपंतांचे आणि आपले ताट घेतले. दोघेही पानावर बसले, पण त्यांना घास घ्यावासाच वाटेना. शेवटी त्यांनी दोघांची ताटे त्या रांगणाऱ्या बाळकृष्णासमोर ठेवली. त्यांच्या डोळ्यांमधले अश्रूच बोलू लागले, हे युगंधरा, पापक्षालनासाठी आणि अपत्य कल्याणासाठी आम्ही प्रायश्चित्त घेत आहोत. आता सारा भार तुझ्यावरच. आमची मुलं चांगली आहेत, समंजस आहेत, तुझी भक्त आहेत. खऱ्या अर्थानं तूच जसा आमचा पिता आहेस, तसा त्यांचाही पिता आहेस. बघ बाबा, तुझी कृपा असू दे यांच्यावर. येतो आम्ही. विठ्ठलपंतांनी भरल्या मनाने आणि थरथरत्या हाताने मुलांसाठी पत्र लिहिले. मुले गाढ झोपली होती. रुक्मिणीने आधी निवृत्तीचे, मग ज्ञानाचे, मग सोपानाचे अवघ्राण केले. मुक्तीचे अवघ्राण केल्यावर तिने झोपेतच आईच्या गळ्याभोवती हात गुंफले. रुक्मिणीचे काळीज गलबलले. आपले अश्रू मुक्तीच्या चेहऱ्यावर पडून ती जागी होईल या भीतीने तिने मिठी सोडवली. नीट थोपटून उठली. विठ्ठलपंतांच्या अश्रूंना बांधच नव्हता. रुक्मिणी कुठे बाहेर आल्यावर ते पुन्हा म्हणाले, बघा, अजून विचार करा. माझं पाप, माझं प्रायश्चित्त, तुम्ही नका येऊ. रुक्मिणीने मोठ्या निर्धाराने आपल्या पदराने अश्रू पुसले. एकच शब्द बोलली, चला. जगतातला सर्वात मोठा त्याग करण्यासाठी या दाम्पत्याचा पदप्रवास सुरू झाला. ध्येय एकच, अपत्य कल्याण. तीर्थक्षेत्र प्रयाग, त्रिवेणी संगम, गंगा यमुना सरस्वती, 3 नद्यांनी आपले जलखर एकत्र गुंफलेले साक्षात पावित्र्य ओसंडून वाहत होते. विठ्ठल रुक्मिणी दोघांनीही त्या पवित्र जलाला नम्रपणे हस्तस्पर्श करून त्याला अभिवादन केले. तिन्ही सरितांचे हृदय उचंबळून आले. त्यांनी आपले जलकर पसरले, बाहू विस्तारले. विठ्ठल रुक्मिणींनी मनचक्षूंसमोर 4ही गुजीरवाणी मुले आणले. पुन्हा युगंधर चरणी प्रार्थना केली. संगमात चालत चालत आपल्या निर्धाराचे पालन केले. गंगा यमुना सरस्वती तिन्ही नद्या धन्य झाल्या. त्यांनी या दोघांना आपल्या हृदयात सामावून घेतले. या पृथ्वीतलावरचे ते सर्वात महान आणि पवित्र बलिदान होते. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी.